एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। संविधानिक उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे गोलमेज परिषदा तिन्ही आणि संविधानाच्या दृष्टिकोनातून उत्क्रांती कशी झाली ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तिन्ही परिषदांच्या बाबतीमध्ये आपण संविधानिक दृष्टिकोनातून बघणार आहोत। लक्षात घ्या, आलं की नाही, कोणती तारीख, किती सभासद, कोण कोण आलं, कोण कोण गेलं, काही धंदे नाही। प्युअरली इंडियन पॉलिटीच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आहे, त्या अँगलने बघायचा आहे। का तर तुम्हाला प्रिलिमला तर यावर प्रश्न येणार, डीप मध्ये जर आले तर राज्यसेवेला म्हणा, यूपीएससी ला म्हणा, है ना, ग्रुप बी सर्व्हिसेस आहेत, कंबाइंड सर्व्हिसेस आहेत याच्यामध्ये। पण सोबतच जेव्हा मेन्स राहील राज्यसेवेची किंवा यूपीएससीची मेन्स राहील तर अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने काही डाटा आपल्या जवळ असणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आलं लक्षात। तर पहिले आपले प्रिलिमचे दोन प्रश्न डोक्यात घुसवायचे, तर दोन प्रश्न आपण घुसवून घेऊ। चला बघूया। पहिला प्रश्न, 1930च्या दशकातील गोलमेज परिषदेबाबत अचूक विधाने कोणती? Which is or are the correct statement with regard to the 1930s RTC म्हणजे राउंड टेबल कॉन्फरन्सेस? भारतात शांतता राहावी हा एक उद्देश होता, है ना। मेंटेनन्स ऑफ पीस इन इंडिया वॉज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह, एक ऑब्जेक्टिव्ह होता बाबा। ब सायमन कमिशनच्या अहवालाचे मूल्यांकन, असेसमेंट ऑफ द सायमन कमिशन रिपोर्ट। क दुसऱ्या महायुद्धाच्या तयारीकरिता भारतीयांचे सहकार्य प्राप्त करणे हा गुप्त उद्देश। कोऑपरेशन ऑफ इंडियन्स फॉर अ प्रिपरेशन ऑफ अ सेकंड वर्ल्ड वॉर वॉज अ हिडन ऑब्जेक्टिव्ह। असा पहिला प्रश्न। दुसरा पाहूया ना, वंचित घटकांबाबत गोलमेज परिषदेतील निर्णयाबाबत अचूक विधाने कोणती? कोणत्या बाबत? वंचित घटकांबाबत। विच इज आर करेक्ट स्टेटमेंट विथ रिगार्ड टू द डिसिजन्स टेकन इन द राउंड टेबल कॉन्फरन्स अबाउट द डिप्रेस्ड क्लासेस? प्रथम गोलमेज परिषदेमध्ये अल्पसंख्याक दर्जा मान्य केला, मायनॉरिटी स्टॅटस इन द फर्स्ट राउंड टेबल कॉन्फरन्स। ब दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघ आणि राजकीय आरक्षण मान्य, सेपरेट इलेक्टोरेट अँड पॉलिटिकल रिझर्वेशन इन द सेकंड राउंड टेबल कॉन्फरन्स। आणि क तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये संयुक्त मतदारसंघ आणि आरक्षित जागेमध्ये वाढ मान्य, जॉइंट इलेक्टोरेट अँड इन्क्रीजिंग रिझर्व सीट्स इन द थर्ड राउंड टेबल कॉन्फरन्स। आहे ना, तुम्हाला नसे हो काही डेप्थ मधले प्रश्न आले तर मग काय करा, आतापासून प्रिपरेशन असलं पाहिजे, आलं लक्षात। तर मग आपण तिन्ही जे राउंड टेबल कॉन्फरन्स आहेत, गोलमेज परिषद आहेत, त्याचं संविधानिक दृष्टिकोनातून आज आकलन करून घेऊया। ओके, चलायचं, चला बाबा। तर पहिल्यांदा गोलमेज गोलमेज म्हणजे काय है ना, तर गोल टेबल रे बाबा। तर गोल टेबल म्हणजे काय, तर बसले रे बाबा इकडे तिकडे रामसे मॅकडोनाल्ड सोबत सगळे गोल गोल गोल, है ना। याच्यासाठी का डायनिंग टेबल हो का? नाही, चर्चेचा चर्चा, है ना। मग गोलमेज मध्ये खरंच राउंड टेबल होता का, गोल होता का बाबा? असं बी होऊ शकतं, गोल नाही, गोल गोल नव्हता, आज चौकन होता बाबा, असे बसले होते इकडे तिकडे इकडे इकडे, है ना, कचाकच रेटून रेटून जागा नव्हती। तर हा चौकोनी डब्बा होता, पण हा गोलमेज परिषद का म्हणतात? व्हेरी इम्पॉर्टंट, है ना। सिम्बॉलिकली इट्स कॉल्ड एज अ राउंड टेबल कॉन्फरन्स, सिम्बॉलिकली। का तर प्रथमच भारतीय आणि ब्रिटिश यांना समान लेखल्या गेलं, ऍट पार, सारखे असं ट्रीट केल्या गेलं, इक्वल स्टॅटस देण्यात आलं होतं। म्हणजेच काय, एक भारतीय जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांना एक स्वतंत्र अस्तित्व निश्चित करण्यात आलं होतं। खूपच महत्वाचं आहे। याच्या पूर्वी भारतीयांना सबऑर्डिनेट, सब्जेक्ट्स म्हणून असं ट्रीट केल्या जायचं आणि ब्रिटिश सरकारच सर्व ठरवेल, हे आमचं सरकार असं ठरवल्या जायचं। आता भारतीयांना प्रतिनिधी म्हणून बोलवलं, मग प्रतिनिधी म्हणून बोलवलं याचा अर्थ भारतीयांचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं।
खूप महत्वाचं आहे. स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं म्हणजे भविष्य क्लिअर की भारताला स्वातंत्र्य मिळणार म्हणजे मिळणार. ओके, लक्षात आलंय. दुसरं, 2 वर्षाच्या कालावधीतील ही शृंखला चालली. याच्या पूर्वी जेवढे काही समिती वगैरे बसले ते एका स्ट्रोकनी बसले. समितीमध्ये कधी भारतीय होते नव्हते काही घेणं देणं नाही, एका स्ट्रोकनी बसले आणि 2, 4, 5, 6 महिन्यात वर्षभरात घाशा गुंडाळल्यानं मोकळं केलं, रिकमेंड केलं. ब्रिटिश शासन आणि पार्लमेंट पाहत बसेल. इथे तसं झालं नाही. प्रथमच आपल्याला दिसते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने मनधारणा करण्यात आली, क्रिटिकल विषयावर चर्चा करण्यात आली आणि जर जुगाड जमला नाही तर स्थगिती देण्यात आली. पुन्हा भेटू. व्हॉट इट कनोट्स? पुन्हा भेटू. What it connotes? It connotes that Indian representatives have their own independent identity. बाबा तुम्ही मानत नाही, एक होत नाही, ठीक आहे पुन्हा भेटू. याच्या पूर्वी काय म्हणलं होतं? सायमन कमिशनला जेव्हा अपोज केला होता, तुमच्या दम नाही, तुम्ही एक येऊ शकत नाही. आता इथं दिसते झगडे आहेत, परंतु इथे म्हणते काय की बाबा पुन्हा भेटू, पुन्हा चर्चा करू, मनधरणी करण्याचा प्रयत्न इथे दिसून येतो. ही खूप महत्वाची बाब आहे. का असं घडलं असेल? कारण पहिलं महायुद्ध घडून गेलं होतं. आर्थिक परिस्थिती जगाची बदलत चालली होती. आता प्रत्यक्षात कॉलोनियल रूल करणं है ना, प्रत्यक्षात राज्य करणं यापेक्षा दुसऱ्या बाबी अत्यंत महत्वाच्या व्हायला लागल्या. चित्र बदलत चाललं होतं. इंटरनॅशनल लेवलचं, ग्लोबल लेवलचं जे स्ट्रॅटेजिक एरियाज आहेत, टेक्नॉलॉजिकल एरियाज आहेत, इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये जबरदस्त ड्रास्टिक चेंज फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर आला होता. त्याची परिणिती ही आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? ठीक आहे. तिसरं महत्वाचं, भारतीयांचं व्यापक प्रतिनिधित्व होतं. याच्या पूर्वी कुठल्याही समितीमध्ये किंवा कोणत्याही टप्प्यावर ब्रिटिशांनी भारतीयांना एकच समजून काही प्रतिनिधींना बोलवलं, ते आले बाबा संपला. बरोबर आहे. आता मात्र आपल्याला असं दिसून येतं की डायव्हर्सिफाईड रिप्रेझेंटेटिव्ह, टू मच डायव्हर्सिफाईड. मुस्लिम, हिंदूज, सिख, भारतीय ख्रिश्चन, डोमेसाइल्ड युरोपियन, वुमन्स, स्त्रिया, त्यांचं प्रतिनिधित्व, डिप्रेस क्लासेस, वंचित, त्यांचं प्रतिनिधित्व है ना. त्यानंतर आपल्याला दिसतं इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेसमॅन, त्यांचं प्रिन्सली स्टेट्स, त्यांचं प्रतिनिधित्व. म्हणजे इतकं डायव्हर्सिफाईड प्रतिनिधित्व जे आहे पहिल्यांदाच आपल्याला. पारसी, त्यांचं, म्हणजे आपल्याला काय दिसतंय, व्यापक प्रमाणात प्रतिनिधित्व इथे दिसून येतं. एका बाजूला हे काय इंडिकेट करतं? इट इंडिकेट दॅट दी मेजॉरिटी ऑफ इंडियन्स थ्रू देअर रिप्रेझेंटेशन्स है ना, मेजॉरिटी ऑफ इंडियन्स थ्रू देअर रिप्रेझेंटेशन पार्टिसिपेटेड इन द राऊंड टेबल कॉन्फरन्स. त्यामुळे याला खूपच अनन्यसाधारण महत्व आहे. दुसरं असं की इट कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रॅटेजी ऑफ ब्रिटिशर्स. कशी की बाबा काँग्रेस जे दावा करायचा की आम्ही भारतीयांचं रिप्रेझेंटेशन करतो, एकमेव ऑर्गनायझेशन आहे, अम्ब्रेला ऑर्गनायझेशन, त्याला तळा. सी द स्ट्रॅटेजी ऑन वन साइड सुपरफिशियली इफ यू ट्राय टू अनालाइज, आपण बघतोय तर आपल्याला काय दिसतंय, बापरे इतकं प्रतिनिधित्व, आणि आतमधला जुगाड काय दिसतंय की पूर्ण. आलं लक्षात है ना. तर मग आपल्याला लक्षात येतं इथे बघा, पहिला उद्देश काय, उद्देश महत्वाचा आहे. तर भारतामध्ये शांतता, कारण की सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट वगैरे चालू आहे. पहिल्या महायुद्धानंतर अत्यंत वाट लागली, आंदोलनं सातत्याने व्हायचे. मग एवढ्या खिलाफत चळवळीपासून सातत्याने आंदोलन होत होती, तर ब्रिटिशांचा सिव्हिल डिफेन्सवरचा खर्च जास्त होत होता. सोबतच त्यांना त्यातून आउटपुट कमी यायचा, बिझनेस बरोबर होऊ शकत नव्हता. त्यामुळे शांतता हा अत्यंत महत्वाचा. दुसरं, टप्प्याटप्प्याने संविधानिक सुधारणा होत होत्या. 1920च्या दशकानंतर आपल्याला असं दिसतंय की ड्रास्टिक चेंज आले. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म जे आहे त्याच्यामध्ये प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमीचा विषय आला. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला दिसतंय की खूप चर्वण झालं. चर्वण होऊन नंतर सायमन कमिशन आलं.
सायमन कमिशनला अपोज झाला, पण सायमन कमिशनचं डॉक्युमेंटेशन अत्यंत महत्वाचं होतं. त्याने ड्रास्टिक काही रिकमेंडेशन्स केले होते, महत्वाचे केले होते. त्यावर त्याचं असेसमेंट, चर्चा होणं आवश्यक होतं. भारतीय प्रतिनिधित्व सोबत असून ती चर्चा जर झाली तर हे फार बरं होतं. म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये, कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा एकत्र येणं गरजेचं होतं. म्हणून हा एक तिसरा महत्वाचा जो येथून सांगतो मी तुम्हाला, फोडा आणि राज्यकाळा ही रणनीती ब्रिटिशांची सातत्याने राहिलेली आहे. गेम केलाच पाहिजे, बरोबर आहे, राईट. तर तो गेम आहे, तो गेम इथे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे डायव्हर्सिफाईड रिप्रेझेंटेशन बोलवला आणि प्रत्येकाला अशी आग लावून दिली, बास बापू लढत राहा, आम्ही राज्य करतो. तर आपल्याला काय दिसते, हा हिडन अजेंडा आहे ना, दिस द हिडन अजेंडा, आणि हे ऍक्च्युअल अजेंडे आपल्याला दिसून येतात. क्लिअर, ठीक आहे. आता प्रथम गोलमेज परिषद जी आहे याच्यामध्ये 9 सब कमिटीज बनवण्यात आल्या होत्या. संघराज्य संरचना, फेडरल स्ट्रक्चर, त्यानंतर प्रांतीय संविधान, प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर सिंध आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स, त्यानंतर स्त्री विषयक बाबी, वुमन्स इश्यूज, त्यानंतर डिफेन्स सर्व्हिसेस, संरक्षण सेवा, श्रमिक वर्गांबाबत, लेबर, त्याच्यानंतर अल्पसंख्याक, मायनॉरिटीज, कमर्शियल इंटरेस्ट, वाणिज्य हितसंबंध आणि फ्रँचाईज, मताधिकार, असे 9 उपसमिती बनवण्यात आली. या 9 उपसमितीमधील महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा फेडरल स्ट्रक्चर. तेज बहादूर साप्रू यांनी ऑल इंडिया फेडरेशनची संकल्पना मांडली. ऑल इंडिया फेडरेशनची अशी संकल्पना ज्याच्यामध्ये प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी अधिकाधिक देण्याचं निश्चित करण्यात आलं. तर हा साप्रू मॉडेल जो आहे, साप्रू मॉडेल फार पॉप्युलर झाला आणि यांनी ज्या प्रकारे ऑल इंडिया फेडरेशन विथ मोर अँड मोर ऑटोनॉमी टू द प्रोव्हिन्सेस होतं ते जे मांडलं, ते मुस्लिम कम्युनिटीने लगेच, मुस्लिम रिप्रेझेंटेटिव्हने लगेच एक्सेप्ट केलं. कारण की मुस्लिम रिप्रेझेंटेटिव्हचा हाच सातत्याने प्रथम पासून म्हणजे एक पुश करायचा एक मॅटर होता, मुद्दा होता. तो कोणता, तर तो म्हणजे प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी असली पाहिजे. कारण की सिंध आहे, नॉर्थ ईस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स आहे, पंजाब आहे, बेंगॉल आहे, इथे जिथे मेजॉरिटीज आहेत मुस्लिम, त्या मेजॉरिटी मुस्लिम मेजॉरिटी असलेल्या ज्या प्रोव्हिन्सेस आहेत आणि प्रांत आहेत, त्या प्रांतांना अधिकाधिक स्वायत्ता मिळावी हे सातत्याने त्यांना अपेक्षित होतं, इच्छा होती. आपल्याला बघितलं जिन्नाच्या 14 पॉइंट्स मध्ये सुद्धा ह्या मागण्या होत्या, बरोबर आहे, राईट. तर त्यामुळे हा जो आहे मॉडेल तो लगेच या फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये अडॉप्ट करण्यात आला, आत्मसात करण्यात आला. आणि नंतर अशाच प्रकारचा मॉडेल आपल्याला 1935च्या कायद्यामध्ये रिकमेंड केलेला दिसतो. क्लिअर, ओके. त्याच्यानंतर 2 सर्व्हिसेस फार महत्वाच्या, 2 कमिटीज ज्या आहेत त्या फार महत्वाच्या, ते म्हणजे अल्पसंख्याक आणि फ्रँचाईज. अल्पसंख्याक आणि बाकीचे असे छुटपुट होते, म्हणजे प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी अधिकाधिक द्यायची, सिंध आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्सेस याला ऑटोनॉमी द्यायची, वुमन्स पार्टिसिपेशन गव्हर्नन्स मध्ये कसं राहील, त्यांना फ्रँचाईज मध्ये कसं हे राहील, त्यांचं पार्टिसिपेशन प्रतिनिधित्व कसं राहील त्यावर विचार. डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये तर मायनॉरिटीजला रिझर्वेशन कसं राहील त्याचा विचार करण्यात आला आहे ना, ह्या प्रकारे. पण यातले 2 खूप महत्वाचे, एक म्हणजे मायनॉरिटीज आणि दुसरं म्हणजे फ्रँचाईज. मायनॉरिटीज, खास गोष्ट, मायनॉरिटीजचे चेअरमन कोण होते, मायनॉरिटीज सब कमिटीचे चेअरमन म्हणजे स्वतः रामसे मॅकडोनाल्ड हे स्वतः होते. म्हणजे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर हे स्वतः या उपसमितीचे अध्यक्ष होते. बघा किती महत्वाचं आहे, लक्षात आलं का. आणि त्याच्यामुळे याचं महत्व फार फार अधिक आपल्याला दिसून येतं. फ्रँचाईजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आधी निर्णय काय झाला, तर मागणी होती, बाबासाहेब आंबेडकर जे होते, बाबासाहेब आंबेडकर यांनी मागणी केली होती ती म्हणजे ऍडल्ट सफरेज है ना, ऍडल्ट सफरेज असावा, रिस्ट्रेंट फ्रँचाईज नसावी. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, उच्चभ्रू आहे त्यांनाच मतदानाचा अधिकार होता.
खऱ्या अर्थाने डेमोक्रॅटिक फ्रँचाईज होणं आवश्यक आहे अशी मागणी बाबासाहेब आंबेडकरांची होती, पण हिंदू महासभेने ती नाकारली. हिंदू महासभा हिने नाकारली. का तर हा एलिट क्लास जो आहे म्हणजे अप्पर कास्ट जो आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये निर्णय होता. ब्रिटिशांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा ऍडल्ट फ्रँचाईज हा कॉन्सेप्ट नाकारला. का तर समितीला अशी भीती होती की जर ऍडल्ट सफ्रेज केलं तर वंचित जे घटक आहेत, मायनॉरिटीज आहेत, त्याच्यामध्ये लिटरसी तेवढं नाही आहे, त्याच्यामुळे डॉमिनंट कास्ट अखेर याचा मिसयूज करू शकतं, म्हणून त्यांनी नकार दिला. पण हा रेटा मग बाबासाहेब आंबेडकरांनी इथे नाही तर मग चला इथे रेटा लावला. सेम मुद्दा इथे घेतलाय आणि इथे मायनॉरिटीचं म्हणजे डिप्रेस क्लास कन्सिडर्ड ॲज अ शेड्यूल कास्ट जो आहे तो एक इंडिपेंडंट मायनॉरिटी ग्रुप आहे, हे निश्चित करावं हा रेटा बाबासाहेब आंबेडकरांनी मायनॉरिटी कमिटी सब कमिटीमध्ये लावला. रामसे मॅकडोनाल्ड हे चेअरमन होतेच. चर्चा अशी झाली की एक तर ऍडल्ट फ्रँचाईज ऍडल्ट सफ्रेज सहित जॉईंट इलेक्टोरेट करावं किंवा सेपरेट इलेक्टोरेट करावं आणि वंचित घटक जो आहे डिप्रेस क्लास जो आहे ना, हा डिप्रेस्ड क्लासला एक इंडिपेंडंट मायनॉरिटी म्हणून डिक्लेअर्ड करावे. महत्वाचं आहे की मायनॉरिटी सब कम्युनिटीने डिप्रेस क्लास ऍज अ इंडिपेंडंट आयडेंटिटी, इंडिपेंडंट एंटिटी है ना, एक स्वतंत्र अस्तित्व आहे, एक स्वतंत्र घटक आहे आणि तो मायनॉरिटी आहे हे डिक्लेअर केला. पहिल्यांदा तुम्हाला दिसेल फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये. तर त्यामुळे फ्रँचाईज आणि मायनॉरिटीज ह्या सब कमिटीज फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि इथूनच तुम्हाला दिसतंय की एक्सटेंडेड कम्युनल फ्रँचाईज किंवा एक्सटेंडेड कम्युनल ज्याला रिझर्वेशनचा आस्पेक्ट इथे आपल्याला दिसतो आणि हा कम्युनल एलिमेंट जो आहे जो 1919च्या कायद्यामध्ये आपल्याला दिसतं एक्सटेंड केला होता है ना, सेपरेट इलेक्टोरेटचं 1909ला पहिल्यांदाच मुस्लिमांना मिळालं, त्यानंतर एक्सटेन्शन केलं. ते एक्सटेन्शन आता वेगळ्या लेवलवर आलं. का तर डिप्रेस क्लासला मायनॉरिटी हे स्टॅटस इथे डिक्लेअर्ड करण्यात आलं होतं. बरोबर आहे. मग फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ते निपटलं. का निपटलं? कारण की पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस याचं एकही प्रतिनिधी आला नव्हता. का? कारण की सर्व क्रांतिकारी जे होते ते सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटमध्ये काय होते, बरेचसे जेलमध्ये गेले होते. आता आयएनसीच रिप्रेझेंटेशन नाही तर फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्सचं काही महत्वच नव्हतं. देन इट वॉज क्लोज डाऊन, याला बंद करण्यात आला आणि मग आयएनसीची मनधारणा करण्यात आली. गांधी आयर्विन करार झाला है ना, गांधी आयर्विन करार झाला आणि गांधीजींनी मान्य केलं की मी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला हजर राहील. पहिलं बरोबर आहे. दुसरं असं की माहोल बदलून गेला होता. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळात लेबर पार्टीचं सरकार होतं ब्रिटनमध्ये, परंतु सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळामध्ये लेबर पार्टी जे इलेक्शन नंतर लेबर पार्टीचे मत कमी झाले, सदस्य संख्या कमी झाली, लेबर पार्टी मायनॉरिटीज मध्ये आली आणि त्याच्यामुळे कन्झर्वेटिव्ह सोबत नॅशनल गव्हर्नमेंट तयार करण्यात आलं होतं. कन्झर्वेटिव्हचं डॉमिनेशन होतं आणि कन्झर्वेटिव्ह हे भारतीयांना अधिकाधिक बेनिफिट्स द्यावे, अधिकाधिक लिव्हरेज किंवा फ्रीडम मिळावं याच्या विरोधात होते. त्यामुळे आता चित्र बदललं. एकीकडे प्रेशर गांधी आयर्विन करा, दुसरीकडे इकडे इंटरनल प्रेशर, डोमेस्टिक प्रेशर, नॅशनल गव्हर्नमेंट. तिसरं महत्वाचं प्रेशर की ब्रिटनवर आर्थिक संकट निर्माण झालं होतं. कारण की गोल्डन स्टँडर्ड जो आहे हा गोल्डन स्टँडर्ड त्यावेळात जगभरात नाकारण्यात आला होता, ब्रिटननी तो नाकारला. त्याच्यामुळे इथे फायनान्शियल क्रायसिस येणं सुरू झालं होतं. टेम्पररी जे आहे सिव्हिअर फायनान्शियल क्रायसिस होते, रिसेशन मध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आता भारतीयांशी डील करायची होती तर डील क्रिटिकल होती. आयएनसीची एंट्री झाली होती. आयएनसीची एंट्री होणं म्हणजे बाकीच्या ज्या मायनॉरिटी ग्रुप्स होते
आणि आयएनसी यांच्यामध्ये आता टसल होणार होतं. हु इज रिप्रेझेंटिंग द हुज इंटरेस्ट. कारण की आयएनसी म्हटलं, इंडियन नॅशनल काँग्रेस म्हटलं की संपूर्ण भारतीयांचं प्रतिनिधित्व म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस. परंतु हिंदू महासभा आहे, मुस्लिम लीग आहे, पारसीज आहे, डिप्रेस क्लासेस आहेत, ह्या स्वतःचं आपलं प्रतिनिधित्व जे आहे पाठवलेले होते आणि यांच्यात आता टसल होणार होती. ही टसल आपल्याला सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये दिसून येते. आता सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या इनॉग्रल स्पीच मध्येच, कारण फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये लोचा झाला होता, डिप्रेस क्लासला मायनॉरिटी स्टॅटस दिलं, बाकी जे आहे मायनॉरिटी त्यांचं प्रेशर होतं. ऑलमोस्ट मायनॉरिटी जे आहेत मेजॉरिटी एलिमेंट मध्ये त्या प्रेझेंट होत्या, ते प्रेशर होतं. रामसे मॅकडोनाल्डने भाषणामध्ये क्लिअर केलं सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला, का पारे बावा भाल धंदे आता इथं नाही पाहिजे, आधी तुमचे झगडे क्लिअर करा, मग स्वातंत्र्याची भाषा बोला. बघा, सी द पॉवर कुड बी शेअर्ड इक्विटेबली between the different classes, communities and different religions groups before proceeding to work on the constitution for India. भारताच्या संविधानिक सुधारणेच्या पूर्वीच सर्व जे जाती धर्म आहेत है ना, त्यांच्यामध्ये काय आहे, पॉवर कसा इक्विटेबल लेवलवर शेअर झाला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू एस्टॅब्लिश द सोशल डेमोक्रेसी. सोसायटल लेवलवर डेमोक्रेसी करून घ्या, मग पॉलिटिकल फ्रीडमचं तुम्ही बोलत बसा. देन द पॉलिटिकल फ्रीडम आता आली. इट नथिंग बट टू गिव्ह अ चान्स टू द कम्युनल डेडलॉक. आहे ना, गुगली मारून टाकली रामसे मॅकडोनाल्डनं, कारण गांधीजी आले होते, रामसे मॅकडोनाल्ड वाला ये तो सब छा जाएंगे, आप बड़ा मुश्किल है भाई, तो पहिले ही अपनी गुगली मार दो. आता असं म्हटल्यामुळे आयएनसी क्लच मध्ये अडचण आली आणि म्हणून आपल्याला दिसतं गांधीजींनी आपले दावे ठेवले. गांधीजींनी आधीच पासून तयारीत आले होते, माहित होतं काय जांगडगुत्ता करणार आहेत. ही वॉज अ सोल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस इन सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स. मग तुम्ही नाही सर बाकीचे आले होते बाकीचे, ते कसे आले होते ते पाहून घेऊ कधी, आता याच्यात चर्चा करणार. बट ही वॉज अ सोलो रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीनं त्यांनी दावे ठोकले. पहिला, आयएनसी केवळ लक्षात घ्या, केवळ आयएनसी राजकीय भारताचे प्रतिनिधित्व करते. इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज अ सिंग्युलर पार्टी हु रिप्रेझेंट द होल इंडिया ऍट द पॉलिटिकल लेवल. मुस्लिम लीग म्हणे नाही बाबा आम्ही बी आहो, म्हणजे पहिला टेन्शन, पहिला बॉम्ब फेकून दिला गांधीजींनी, बरोबर. ओनली काँग्रेस रिप्रेझेंटिंग द पॉलिटिकल इंडिया. कशासाठी, वाय, लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. गांधीजींनी असं का म्हटलं असेल, असा दावा का केला? कारण की असा जर दावा नाही केला तर दिसत होतं की खूप सारे ग्रुप आले, पॅसिफॅरस टेंडन्सीला चान्स देणार होते, एक संगता दिसणार नव्हती. एक संगता दिसणं आवश्यक होतं, नाही तर भारताचे तुकडे होऊ शकत होते. बरोबर आहे. सी द स्ट्रॅटेजी बिहाइंड दिस वर्ड. लक्षात आलं. दुसरं, अस्पृश्य हे हिंदू आहेत म्हणून अल्पसंख्याक नाहीत. अनटचेबल्स वेअर हिंदूज हॅन्ड शुड नॉट बी ट्रीटेड मायनॉरिटीज. हा वाक्य आहे आणि हा मुद्दा सातत्याने टसलमध्ये राहिलेला आहे, अद्यापही टसलमध्ये आहे ना. हु वेअर दी अनटचेबल्स. बाबासाहेबांनी हुवेर शूद्रस लिहिलेला आहे. तुमच्यापैकी बरेच जणांनी वाचलं असेल, न्यूट्रल अँगलने वाचलं असेल, डीप मध्ये वाचलं असेल. बाबासाहेबांचं लिखाण आहे, समजणे एवढं है ना सोपं नसते, खूप वेळा वाचावं लागते, तुम्हाला माहित असेल. असो, तर अस्पृश्य हे हिंदू आहेत, अल्पसंख्याक नाहीत, असं स्पष्ट मत गांधीजींनी ठेवलं. का? कारण की फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये डिप्रेस क्लासच्या रिप्रेझेंटेटिव्हने है ना स्वतःचं एक इंडिपेंडंट स्टॅटस डिक्लेअर करायला लावलं होतं. आता मात्र भीती निर्माण झाली होती, कारण संपूर्ण हिंदू कम्युनिटी जर बघितली तर ती पदसोपांच्या याच्यावर आहे. क्लोज्ड कास्ट सिस्टीम आहे, क्लोज ग्रुप म्हणतात त्याला, है ना. आणि याच्यामध्ये त्या पदसोपांमध्ये सर्वात खालचे अतिशूद्र जे आहेत ते आहेत. आता हे अतिशूद्र जर निघाले तर पूर्ण घरच कोलमडेल.
कास्ट सिस्टीम माइट बी इन है ना क्रायसिस, ही भीती पण होती. त्यामुळे तो पण प्रेशर INC वर होता की असं होऊ देऊ नये. दुसरं, एकदा जर डिप्रेस क्लासला मान्यता मिळाली मायनॉरिटी म्हणून तर बाकीचेही आपोआप डिमांड जनरेट होतील आणि भारतामध्ये खूप साऱ्या मायनॉरिटीज, इट माइट बी कन्वर्टेड इनटू अ ग्रुप ऑफ मायनॉरिटीज इन इंडिया. इंडिया विल देन वुड बिकम अ नेशन ऑफ नेशन्स. नेहरूंनी जे म्हटलं होतं है ना, इंडिया इज नथिंग बट द नेशन ऑफ नेशन्स, है ना. खूप सारे राष्ट्रांमध्ये राष्ट्र 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 पिटुकले पिटुकले तयार होते आणि एक संगता येणार नाही, ही भीती इथे आपल्याला दिसून येत होती. तिसरा, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक यांना स्वतंत्र मतदारसंघ किंवा विशेष सुरक्षा, भारत एक संघ राहण्यास धोकादायक आहे त्यामुळे ती देऊ नये, हा पण रेटा गांधीजींनी लावला. का तर एकदा जर मायनॉरिटीज स्टॅटस मिळालं आणि मायनॉरिटी स्टॅटस सोबत त्याचे सेफगार्ड मिळाले की आपोआप पॅसिफरस टेंडन्सी, विभक्तीची जी प्रक्रिया आहे ती आपोआपच सुरू होते, विभक्तता आपोआपच वाढते. एकदा लगन झालं, पोट्याले म्हणलं बा किचन वेगळं करतं, तो घरच वेगळं करून टाकते, असं येते, ही परिस्थिती येते. आणि याच्यासाठी म्हणून गांधीजींनी अपोज केला. पण ही मेजॉरिटी जी आहे, INC जी आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, त्यांच्या बाजूने. बट व्हॉट अबाउट द मायनॉरिटीज? मायनॉरिटीज हॅव देअर ओन इश्यूज ऑफ डिप्रायवेशन, है ना, ऑफ हॅव्हिंग अ साइडलाइनिंग थ्रू इन द मेनस्ट्रीम पॉलिटिक्स, मेनस्ट्रीम इकॉनॉमी, सेकंडरी स्टॅटस इन द सोसायटी. हिस्टॉरिकल लेवलवर मायनॉरिटीज सफर करत होते, त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व हे सुद्धा महत्वाचं होतं. आणि म्हणूनच ह्या तिन्ही मागण्या मायनॉरिटी ग्रुपने रिजेक्ट केल्या आणि माग झाला झगडा, टसल, जबरदस्त टसल आपल्याला झालेला दिसतोय. आणि या टसल मध्ये दोन मुद्दे आपल्याला दिसतात जे सुटलेच नाही. एक हिंदू मुस्लिम प्रश्न आणि दुसरा डिप्रेस क्लासची अल्पसंख्याक स्थिती. हिंदू मुस्लिम प्रश्न जर बघितला तर याच्यामध्ये मेजर इश्यू जो होता तो म्हणजे हिंदू आणि सिख जे आहेत, कुठले, पंजाब आणि बेंगॉल मधले, यांचं मायनॉरिटी स्टॅटसचा काय. तर त्यामुळे याच्या अगेन्स्ट मध्ये मुस्लिम लीग फार अपोज मध्ये होती यांना मायनॉरिटी स्टॅटस देण्याच्या, आणि तो सातत्याने झगडा झाला. जेव्हा की नेहरू रिपोर्ट मध्ये या ग्रुपने तेव्हा म्हटलं होतं वी डिडंट हॅव एनी नीड ऑफ गेटिंग एनी मायनॉरिटी स्टॅटस, आम्ही करून घेऊ. पण नंतर मग ती भीती निर्माण झाली. बघा भीती किती डेंजर असते. आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला हिंदू मुस्लिम प्रश्न हा सातत्याने टिकून राहिला, हा रिझॉल्व्ह झाला नाही. दुसरा, डिप्रेस क्लासची जी मागणी होती, डिप्रेस क्लासची मागणी होती सेपरेट इलेक्टोरेट, स्वतंत्र मतदारसंघ. आणि स्वतंत्र मतदारसंघ हा जो मागणी होती, पण ही मागणी म्हणजे आपल्याला दिसतंय की राऊंड टेबल कॉन्फरन्स होताना हे 1919च्या कायद्याचं इव्हॅल्युएशन होतच होतं, सायमन कमिशनचं इव्हॅल्युएशन होतच होतं. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये सेपरेट इलेक्टोरेट होतं. आणि सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे कोणाला देणार होते, जे मायनॉरिटीज आहेत त्यांना. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये डिप्रेस क्लासला मायनॉरिटी स्टॅटस मिळालं होतं आणि त्याच्यामुळे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये मागणी कुठली होती, सेपरेट इलेक्टोरेटची. मग सेपरेट इलेक्टोरेटची असल्यावर याच्यासाठी गांधीजींचा खतरनाक अपोज होता, खतरनाक, जबरदस्त अपोज. हा अपोज पाहिल्यानंतर आणि यांच्यामधलं टसल पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की सिनेरिओ बदलला आहे. मायनॉरिटीज जे आहे कमिटी, त्या मायनॉरिटीज कमिटीमध्ये असं म्हणतात, म्हणजे असं काही क्रिटिकल इव्हॅल्युएशन आहे की गांधीजींनी हे सेटल व्हायला पाहिजे आणि डिप्रेस क्लासला त्यांचं स्टॅटस मिळालं नाही पाहिजे, सेपरेट इलेक्टोरेट झालं नाही पाहिजे, म्हणून एक गेम प्लॅन पण रचला. आणि शीख आणि मुस्लिम यांच्याशी इन्फॉर्मली टाईप करायचा प्रयत्न केला असं मायनॉरिटीजला वाटलं. आता मायनॉरिटी काय डिप्रेस क्लास एकच होते का, नाही, इतरही मायनॉरिटीज होत्या. सर्व मायनॉरिटी रिप्रेझेंटेटिव्ह एकत्र आले. एकत्र येऊन त्यांनी मायनॉरिटी पॅक्ट, ज्याला म्हणतो पॉप्युलर आहे मायनॉरिटी पॅक्ट, अल्पसंख्याक करार केला आणि सिग्नेचर केली. मुस्लिमच्या वतीनं आगा खान,
इंडियन ख्रिश्चनच्या वतीनं हेनरी गिडनी, अँग्लो इंडियनच्या वतीनं पन्नीर सेल्वम, त्यानंतर डोमिसाइल्ड युरोपियनच्या वतीनं हर्बर्ट कार आणि डिप्रेस क्लासेसच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर BR आंबेडकर यांचं जे आहे यांनी सह्या केल्या आणि स्वाक्षरी करून हा रिपोर्ट आगा खान यांनी मॅकडोनाल्डला सबमिट केला. आता खास गोष्ट की जे मायनॉरिटी रिप्रेझेंटेटिव्ह होते त्या मायनॉरिटीज कम्युनिटीचं पॉप्युलेशन टोटल पॉप्युलेशन मध्ये किती, अबाउट 50%, नियर अबाउट 50% ऑफ टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडिया. मग हा मायनॉरिटी पॅक्ट अत्यंत महत्वाचा झाला. इथे या मायनॉरिटी पॅक्ट मुळे INC इज नॉट रिप्रेझेंटिंग द होल इंडिया हे सिद्ध झालं. आला प्रॉब्लेम, या झगडा घमासान विचारू नका. मग रामसे मॅकडोनाल्डने गुगली खेळली आणि कम्युनल अवॉर्ड 16 ऑगस्ट 1932 ला डिक्लेअर करून टाकला. सेपरेट इलेक्टोरेट फॉर द मायनॉरिटीज है ना, अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ राहील, कॉल्ड एज अ कम्युनल अवॉर्ड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रामसे मॅकडोनाल्ड अवॉर्ड, कारण की डिक्लेअर कोणी केला होता, रामसे मॅकडोनाल्ड यांनी डिक्लेअर केला होता, म्हणून रामसे मॅकडोनाल्ड अवॉर्ड. आता प्रोव्हिजन खूप महत्वाचं आहे. रामसे मॅकडोनाल्डने जेव्हा मायनॉरिटीजला म्हणजे अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ हा घोषित केला होता, त्यासोबत काय म्हटलं होतं की विथ प्रोव्हिजन एनी फ्री अग्रीमेंट बिटवीन पार्टीज कुड बी सबस्टिट्यूटेड फॉर दिस अवॉर्ड. ह्या जो निवाडा मी केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे, या निवाड्याला जर यापैकी जेवढ्या मायनॉरिटीज आणि इतर पार्टीज आहेत एकत्र बसून स्वतःचा निर्णय घेतील, तर जो स्वतःचा निर्णय घेतील तो या कम्युनल अवॉर्डला सबस्टिट्यूट राहील, म्हणजे तो निश्चित होईल. कम्युनल अवॉर्ड विड्रॉल केल्या जाईल. मग बाबा सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स संपलं, गांधीजी भारतात आले आणि मग पुन्हा आपल्याला दिसतंय है ना, एरवाडा पुन्हा सर्व तुम्हाला माहित आहे. आणि घटना काय घडली तर आपल्याला असं दिसतंय पुन्हा करार झालेला दिसतोय. पुन्हा करार झाल्यानंतर पुन्हा करार वॉज कन्सिडर्ड ॲज अ सबस्टिट्यूट फॉर द कम्युनल अवॉर्ड. आणि मग त्यामध्ये डिप्रेस क्लासला म्हणजे वंचित घटकांना जॉईंट इलेक्टोरेट आणि एक्सटेंडेड रिझर्वेशन हे आपण पाहिलेलं आहे. ते डिटेलमध्ये नंतर पाहून घेऊया. ठीक आहे, पुन्हा करारामध्ये म्हणजेच आपल्याला दिसतं की सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर आपल्याला कम्युनल अवॉर्ड याचा डेडलॉक पर्टिक्युलरली मायनॉरिटी स्टॅटस जे आहे डिप्रेस क्लासचा तो काही क्लिअर झालेला नव्हता. पुन्हा करार हा कंपल्सरी एलिमेंट तिथे झालेला आपल्याला दिसतो. थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्सला पुन्हा INC नव्हती, बरेच नव्हते, फार कमी लोक होते, कारण की सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर बराचसा पिक्चर क्लिअर झाला होता. काही गोष्टी काय सेटल होणार नव्हत्या असं दिसायला लागलं होतं. त्यामुळे थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाला आणि इट वॉज इनकन्क्लुसिव्ह. काही त्याच्यात काही फार मोठं निष्पन्न झालेलं नाही. जे फर्स्ट आणि सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये ज्या डेप्थ मध्ये डिस्कशन झाले, चर्चा झाली, घमासान झालं, तसं काही झालं नाही. मग त्याच्यानंतर व्हाईट पेपर जे आहे तो व्हाईट पेपर मार्च 1933 ला प्रकाशित करण्यात आला, ज्याच्यामध्ये तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये डिबेट डिस्कशन्स प्रिंट करण्यात आले आणि मग ब्रिटिश संसदेमध्ये चर्चा करण्यात आली. चर्चा केल्यानंतर एक जॉईंट सिलेक्ट कमिटी बनवली, होयारे होते त्यांच्यामध्ये है ना, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. आणि त्यानंतर त्याचा ड्राफ्ट बिल बनवला आणि तो ड्राफ्ट बिल म्हणजे काय दिसतोय, जो फेब्रुवारी 1935 ला पब्लिश करण्यात आला. इट इज नथिंग बट द ड्राफ्ट फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, 1935च्या कायद्याचा ड्राफ्ट. म्हणूनच राऊंड टेबल कॉन्फरन्स दो कन्सिडर्ड ॲज इनकन्क्लुसिव्ह अँड मच मोर डिबेटेबल, खूप सारं घमासान झालं असेल, काही निष्पन्न असं बरोबर झालं नसेल, पण त्यातून ऑल इंडिया फेडरेशन हा कॉन्सेप्ट निघाला. जॉईंट इलेक्टोरेट बऱ्यापैकी ऍक्सेप्टेबल झाला है ना. मुस्लिम लीगच्या ज्या बऱ्याचशा मागण्या होत्या त्या लिव्हरेज म्हणजे थोड्याशा कमी लेवलवर आल्या आणि कंट्रोल्ड मध्ये आपल्याला 1935 ऑल इंडिया फेडरेशन म्हणजे भारताच्या संविधानाचं जे बेसिक फंडामेंटल आस्पेक्ट आहे तो बॅकग्राऊंड तयार झालेला आपल्याला इथून दिसून येतो. आणि त्यामुळे राऊंड टेबल कॉन्फरन्स अत्यंत महत्वाचे आहेत कॉन्स्टिट्यूशनल इव्होल्युशनच्या दृष्टिकोनातून. या अँगलने तुम्ही जर अभ्यास केला तर इंडियन पॉलिटिक्सचा तर होईलच डेप्थ मध्ये, सोबतच मेन्सला तुम्हाला काही अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने लिहायचं राहिलं
तर UPSC आणि MPSC दोन्ही याला तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं मला वाटते बा. तुम्हाला काय वाटते? लिहित जा ना बाबा कॉमेंटमध्ये. बरं वाटते, चांगलं नाही, काही असो ठीक आहे, पण अभ्यास करताय हे तर मला माहित आहे, म्हणून अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.